नाटकं हे बाकीच्यांसाठी ठीक आहे, पण मला तुझी ही सगळी थेरं माहितीये. तू आणि तुझ्या त्या भिकारड्या आई बापांनी मिळून ते घडवून आणलंय. बाईसाहेब, जे काही बोलायचं असेल ते मला बोला. माझ्या आई वडिलांची आहेत काय चूक? त्यांनीच केलंय हे सगळं. नाहीतर स्वतःच्या वयाच्या पुरुषाशी लग्न लावून देताना तुझ्या बापांनी जरा विचार केला असता. पहिल्या चूक तिच्या वडिलांची नाहीये, चूक माझीच झाली. आत्याबाई, तुम्ही हिच्या इतकं प्रेमात पडू नका. हिचा आणि त्या सुमित्राचा हा सगळा खेळ होता आणि तुम्ही फसताय त्याला. मी काही बोळ्याने दूध पित नाही. कोण कसं वागतं ते कळतं मला. श्रीमंत पुरुषांना पकडायचं आणि त्यांच्या गळ्यात पडायचं. अहिल्या, तोंडाला येईल ते बोलू नकोस. आता ती किल्लेदारांची मोठी सून आहे हे लक्षात ठेव. काय आतापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलंय, उगाच विघ्न नको. साहेब, मी म्हणलं ना तुम्ही काळजी करू नका. रकमाला घेऊन मी गावाला जातो. एक विचारायचं होतं, राजनचं काय झालं? काळजी करू नका सुभानराव, तो अगदी योग्य ठिकाणी आणि सुरक्षित आहे. निघा आता. काय चालवलंय तुम्ही? काय काय म्हणले? हे काय चालवलंय तुम्ही? दारू आहे, आज बेछूट दारू प्यायची ठरवलेली आहे मी. एकदम बेभान होऊन दारू पिणार, कोणी अडवू शकत नाही मला आज. तुला वेगळा दारू, तू पण पी. काय बोलताय? का पोटात पोरगा आहे म्हणून काळजी करायची नाही. पोरगा आपलं एकदम बेवडा नंबर 1 झालं पाहिजे, कळलं काय? तुम्हाला एवढा आनंद होतोय, मग तेही अशा विचित्र घटनेनंतर? हे विचित्र कसले आले? अरे बाबा, जे घडले ते एकदम आनंददायक घडलेलं आहे. आशीर्वाद घे तिचे. तिची पुण्याई सदैव तुझ्या पाठीशी राहील. अगं, गावची माऊली म्हणायचं तिला. हो, मी पण खूप ऐकलंय यांच्याबद्दल. तिच्या कपाळी जे कुंकू होतं ना, ते आता तुझ्या कपाळी लागलंय, नरसिंहाच्या नावाचं. आता बाई, अमृता कुठे आहे? म्हणजे खोलीत नाहीये का ती? तिच्या खोलीतच काय, घरात कुठेही नाहीये. सगळीकडे बघितलं मी. त्या बागेत असतील, मग त्यांना तिकडे बसायला खूप आवडतं. मध्ये बोलू नकोस तू. अरे पण ती आता म्हणती एवढं, तर बघायला काय हरकत आहे? 10 वेळा बघितलंय, नाहीये तिथे ती. एकच सांगतोय आत्याबाई, जर अमृताला काही झालं तर मी कोणाला माफ करणार नाही. राजन कुठे आहे? पाकनीस, राजन कुठे हे कळलं नाही ना, तर मी सगळ्या घरात गोंधळ घालीन. वामनराव, तुम्ही खूपच विचार करता. एक तर एकच धरून राहत आहे. अमृताताई यांचा पत्ताच नाहीये. दुसऱ्याचं अपहरण करणं सोपं असतं वाकनीस, पण तसंच काही आपल्या कुणाच्या बाबतीत घडलं ना की मग कळतं. त्यांचं अपहरण झालेलं नाहीये, त्या स्वतःहून निघून गेल्या, नाराज होऊन. माझून काय करणं अपेक्षित आहे तिने? आपल्या बरोबरीची, आपल्या वयाची एक मुलगी आपली आई होणार हे कळल्यानंतर अजून काय करणं अपेक्षित आहे तिने? सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावा. डिटेक्टिव्ह एजन्सीज अपॉइंट करा. कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलीला शोधून काढा, लवकरात लवकर. काय आहे? आत्याबाई साहेब म्हणाले की दुपारपासून तुम्ही काहीच खाल्लं नाही म्हणून. माझ्या खोलीत यापुढे आलीस तर याद राख, चालती हो. आउट आउट ऐसे. कुठे गेली होतीस तू? का माझ्या नजरेला नजर मिळवायची भीती वाटते का? माझं डोकं आउट झालं होतं म्हणून शांत करायला बीचवर गेले होते. त्यात एवढं धावपळ करण्यासारखं काय? मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. का वेळ घालवताय माझ्याशी बोलण्यात? आज तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे ना. जा तुम्ही, तुमची बायको तुमची वाट बघत असेल.